भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। हा कायदा लोकशाही विरोधी असल्याचा आरोप करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली आहे। नांदगाव तालुक्यातून एक कायद्याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या कायद्यामुळे सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे। महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा मंजूर झाल्यानंतर आता त्यांचा विरोध सुरू झालाय। नांदगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या कायद्याविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नांदगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार देवेंद्र कुरे यांना निवेदन दिले। या निवेदनात त्यांनी हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। शिवसेनेच्या मते हा कायदा लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करतो, त्यामुळे निष्पाप जनतेवर अन्याय होईल आणि त्यांच्या लोकशाही हक्कांची पायमल्ली होईल। जर हा कायदा रद्द झाला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। लोकशाहीच्या नावाखाली जनतेचा गळा घोटणाऱ्या या कायद्याला आता नांदगावातूनही जोरदार विरोध होत आहे। सरकारने बहुमताच्या जोरावर लोकांवर अन्याय करणारा, लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे आणि तो बहुमताने पास करून घेतलेला आहे। यामुळे कोणत्याही व्यक्तीला कधीही अटक करण्याची किंवा त्याच्यावर कार्यवाही करण्याची संधी प्रशासनाला मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून भाजप जे केंद्रात राजकारण करते, कुठल्याही माणसाला उचलण्याचं ते महाराष्ट्रात करू पाहत आहे। तर या कायद्याची अंमलबजावणी न होता तो त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत। तर ही होती नांदगावहून जनसुरक्षा कायद्याला होत असलेल्या विरोधाची बातमी। या कायद्यावरून राजकारण आणखी तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। यावर भाजप सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।